आयपीएलच्या धर्तीवर आता वसई विरारमध्ये देखील होणार आहे डीपीएल म्हणजेच दहीहंडी प्रीमियर लीग आणि दहीहंडी प्रीमियर लीगचं सेमीफायनल पार पडले रविवारी न्यूयॉर्क कॉलेज येथे। या ठिकाणी क्रिकेटपटू श्रेयस अय्यर यांनी देखील हजेरी लावली होती। तर ह्या वेळेस 42 टीम्स संघांपैकी जे आहेत ते 16 संघ निवडले गेले आणि या 16 संघांना आता 10 ऑगस्ट दिवशी खेळायची आहे डीपीएल आणि ह्या वेळेस या संघांचं प्रतिनिधित्व करणार आहेत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, सभापती, त्याचबरोबर काही व्यावसायिक आणि याचबरोबर ह्या संपूर्ण खेळाला जे आहे ते चांगला दर्जा लाभावा, त्याचबरोबर दहीहंडीला एक स्पोर्ट्स म्हणून पाहिलं गेलं पाहिजे। तसंच आयपीएल मध्ये जसं मनोरंजन असतं, आयपीएलला जसा उत्साह असतं, महत्त्व असतं, तसंच आता दहीहंडीला देखील मिळावं म्हणूनच हे आगळेवेगळे प्रयत्न आहेत बहुजन विकास आघाडीचे आणि माजी आमदार युवा क्षितिज ठाकूर यांचे। या संपूर्ण प्रयत्नांमध्ये मार्गदर्शन केले क्षितिज ठाकूर यांनी। त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या येण्याने वसई विरारमध्ये वेगळा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला। रविवारच्या दिवशी या ठिकाणी सेमीफायनल पार पडल्या आणि 16 संघांची निवड झाली। हे संघ आता 10 ऑगस्ट रोजी अंतिम फेरी हे खेळणार आहेत। याच्यामध्ये काही महिला संघांचा देखील समावेश आहे तर काही पुरुष संघ आहेत। याचबरोबर या ठिकाणी उत्तम खेळणाऱ्याला आणि पहिलं पारितोषिक पटकावणाऱ्याला 5 लाख रुपये इतकं मानधन मिळणार आहे। त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक जे आहे ते 3 लाखांचं असणार आहे। तसंच विविध संघांना विविध पारितोषिक देखील यावेळेस ठेवण्यात आलेली आहेत। डीपीएलच्या ह्या संपूर्ण खेळामध्ये विविध टीम्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आयपीएल सारखेच हे टीम्स असणार आहेत। जाणून घेऊया डीपीएल बद्दल अजून काय माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण सेमीफायनल्सच्या राऊंडमध्ये कशा प्रकारे श्रेयस अय्यरच्या हजेरीने तरुणाईमध्ये वेगळा जल्लोष होता। आपण बघता सिटीचे उत्सव दहीहंडी प्रीमियर 2025 हे भव्य दिव्याने साजरे होत आहे। याच्यामध्ये माझा पण संघ आहे आचोळे अभिनय। तर जवळजवळ 16 ते 17 जण आम्ही आहेत प्रत्येक विभागातून ज्यांनी टीम ओनर्स आहेत आणि हा एक मुलांना म्हणजे आपले जे हिंदू सणाची एक सर्वांना जागृती आणि तसंच एक जे तरुण मुलं आहेत त्यांना एक वेगळा काहीतरी आनंद मिळावा किंवा एक चांगला उत्साह मिळावा या दृष्टिकोनातून आमचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी पूर्ण अरेंजमेंट केलेले आहे आणि त्याला आपले सर्वांनी सपोर्ट केला। आपण बघता की कंटिन्यू एक 8 ते 10 दिवसापासून पुन्हा सगळीकडे ऍड चालू आहे आणि मला आनंद आहे की पक्षाची लोक सोडून द्या पण इतर जी मुलं आहेत त्यांनी प्रत्येकाचे स्टेटस बघा, तुम्ही व्हॉट्सअप बघा, इंस्टाग्राम बघा, सगळ्यांनी टाकलेला आहे। ही एक या कार्यक्रमाची एक प्रसिद्धी आहे। असंच प्रत्येक वर्षी भव्य दिव्याने हा कार्यक्रम साजरा करणार आहोत। तुमची स्वतःची पण एक मोठी दहीहंडी असते, त्यात तुम्ही इथे पण सहभाग घेतलाय, कसं मॅनेज करणार आहात दोन्ही? आता बघा आता आम्हाला एवढ्या वर्ष, आता माझं 22वं वर्ष आहे, हॅबिट आहे सर्वांना। मी आतापर्यंत कोणालाच फोन किंवा काय केलं नाही पण एक 4-5 दिवसामध्ये आमचं ते होऊन जाणार सर्व कार्यक्रम, कारण टीमवर्क आहे, सर्व कार्यकर्त्यांचा सपोर्ट असल्यामुळे जे सर्व होतो। आता पण आपल्याला इथे बघता तुम्ही दादांचा हात बळकट करण्यासाठी जेवढे तरुण आहेत म्हणजे पालघर जिल्ह्यातील तरुण पण इथे समाजसेवा करण्यासाठी येत आहे। हा आनंद आहे की जेव्हा आपण कुठलाही काम घेतो तेव्हा इतर जी मुलं जेव्हा आपल्याला सपोर्ट करतात त्याच्यावरून आपल्याला समजायला पाहिजे की आपण चांगल्या पद्धतीने कुठलाही कार्यक्रम करतो, याचा जोश जो वाढतो ते त्याच्यामुळेच वाढतो। क्षितिजोत्सव 2025 गेल्या वर्षी क्षितिजोत्सव 2024 नालासोपारा इथे झालं होतं। यावेळेला त्याच्या नेक्स्ट हे पर्व दुसरं हे आपण इथे आज अनुभवतोय। आज 42 संघ क्वालिफाईंग राऊंड मध्ये आहेत आणि 10 ऑगस्टला फायनल होणार आहे। त्याच्यामध्ये 16 संघ असणार आहेत। वसई विरार, नालासोपारा, किंबहुना वालीव या विभागातले असे 16 संघ मालक आणि 17वा संघ जो आहे तो महिलांचा। आता तुम्ही आपण बघतोय की 5 महिलांचे संघ सुद्धा इथे आहेत। साधारणपणे आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 12 तासामध्ये हा क्षितिजोत्सव 2025चा आपण अनुभव घेत आहोत आणि त्याची संपूर्ण संकल्पना आपले युवा नेते घ्यायची आहे। कार्यक्रमामध्ये आता कशी काय आता श्रेयस अय्यर देखील श्रेयस अय्यर हे मुंबईची जी गोविंदा प्रीमियर लीग आहे त्यांचा एक संघ आहे आणि त्या संघामध्ये सोपारा क्वीन्सच्या संघाचा समावेश झालेला आहे आणि त्यांच्या जर्सीच्या उद्घाटनासाठी आज ते इथे आले होते। त्यावेळेला लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, युवा नेते क्षितिज ठाकूर व आमचे सर्व पदाधिकारी त्यावेळेला उपस्थित होते। आज 16
जे गोविंदा प्रीमियर लीगचे संघ आहेत आणि 17वा जो संघ आहे तो महिलांचा आहे. असे टोटल 17 संघांच्या क्वालिफिकेशन इथे होणार आहे आणि 10 तारखेला हा अंतिम सोहळा ह्याच ठिकाणी नवीन विवा कॉलेजच्या ह्या प्रांगणामध्ये होणार आहे. फर्स्ट टाइम आपण वसई तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा गोविंदा प्रीमियर लीगचा खेळ अनुभवतोय. माझे सहयोगी विकास पाटील, संदीप पाटील आणि मी स्वतः आमची संघ आहे त्याचे तुम्ही जर्सी सुद्धा बघू शकतात, विराट जायंट. आणि प्रत्येक संघाला इथे चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी वाव दिली जाते. एक चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व आपण इथे बघणार. तर आता महिलांच्या संघांचा इथे क्वालिफिकेशन चालू आहे. त्याच्या आधी वाडा, वसई, पालघर, डहाणू विविध तालुक्यातून आलेले संघ नुसतं वसई तालुक्यातूनच नाही तर आपला जो पालघर जिल्ह्यातल्या उर्वरित 7 तालुके आहेत त्या तालुक्यातले सुद्धा संघ इथे आलेले होते. आणि एक चांगलं आयोजन नियोजन हे गोविंदा पथकांच्या माध्यमातून यंगस्टर ट्रस्ट असेल किंवा महाराष्ट्र राज्य गोविंदा पथकांचा जे महासंघ आहे तो असेल आणि विविध ज्या सहयोगी संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून इथे होत आहे. मी परत एकदा सर्व मान्यवरांना आणि पत्रकारांचे आभार मानतो. तुम्ही इथे येऊन ह्या कार्यक्रमाला पसंती दिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद. दादा काय सांगाल, तुमचाही संघ शिवजोत्सव 2025 मध्ये आहे, IPLच्या धर्तीवर हा उत्सव आहे, काय सांगाल? IPL सारखाच हा आपल्याकडे यावेळेस क्षितिज उत्सव म्हणजे गेल्या वर्षी पण होता, यावर्षी पण आहे. क्षितिज उत्सव 2025 असा पूर्ण पालघर जिल्ह्यासाठी मधल्या सांगण्यासाठी तो आहे. आपण सगळ्या संघांना आवाहन केलेलं, त्यातले बरेच जवळजवळ 50 ते 60 संघ आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपला एक फुलपाडा पॉवर स्टार म्हणून एक संघ आहे, त्यांनी पण सहभाग घेतला. त्यांचं झालेलं आणि मी त्यांना सगळ्यांना एक शुभेच्छा देतो की बाबा लवकरात लवकर त्यांनी 7 थराचे आज तुम्ही बघितलं असेल की 6 थराचा 7 थर लवकरात लवकर 10 ऑगस्टला पुन्हा आपला शिवजोत्सव आहे त्या ह्याच्यात 7 थर लवकरात लवकर लागतील. प्रथम पाहिजे की 5 लाख रुपये यावेळेस ठेवलेला आहे. त्याच्या संकल्पनेत ही जी तुम्ही बघितलं असेल श्रेयस मोरेचं बरेच लोक 2 कार्यक्रम होते आणि त्याचे दोन्ही कार्यक्रम श्रेयस लावले आणि सगळ्या शुभेच्छा पण दिल्या. असं चांगला कार्यक्रम होता आपल्या वसई तालुक्यामध्ये. अतिशय सुंदर कार्यक्रम होता. पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना आज भेटीचं तुम्ही बघितलं असेल. आज आपला जागतिक दर्जाची मान्यता मिळालेली आहे आणि अशा तऱ्हे आपल्या पालघर जिल्ह्यातनं चांगला संघ वरती गेला पाहिजे हीच अपेक्षा करून हा सण होतोय.